नियतीने एक विचित्र योग निर्माण केला आणि श्रावण बाळ श्रीरामायणाचा अविभाज्य भाग झाला. श्रीरामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञाचा अयोध्या नगरी सोहळ्याचा सुरू होता थाट. विराजिले राज आसनी राजे महाराजे अन ऋषी मुनीसाठी मांडलेत पाट. यज्ञ समीप उच्चारलेल्या मंत्रांचा कैक दूरवर घुम घुमला जय जयकार. अन्नदानाच्या प्रसादाने तृप्त होऊनी प्रजा जण करती श्रीरामांचा जय जयकार. गावोगावींचे राज्योराजींचे देशोदेशींचे प्रांतोप्रांतीचे भाविक जण येती श्रीरामचंद्रांच्या दर्शनाची मनी ठेवूनी आस. दोन बटू श्री महर्षी वाल्मिकींचे शिष्य अयोध्या नगरी श्रीरामचरित्राचे करीत गायन. हे श्रीरामचरित्र ऐकण्याची कुलमातांनी श्रीरामा समीप ठेवली मनीची आस. राजदरबारी बोलवुनी त्या सुकुमारांचा ठेवला श्रीरामचरित्र गाण्याचा समारंभ. मंडपात जमले अवघी अयोध्या नगरवासी झाला. लवकुश बटूंच्या मुखातून श्रीरामचरित्र कथेचा आरंभ. श्री दशरथ राजा निघाले शिकारीस करावया वनविहार. दूरवर आज शिकार न गवसे शेवटी ठकुनी नदी काठाजवळील वृक्षावरती बैसले राजा वाट पहावया कोणी. पशु येतील शोधात पाणी अन्नाहार. शांत समयी नदीतूनी बुडबुड्याचा आवाज कानी आला. दशरथा राजाने शिकार पशुची करावयास शब्दवेधी बाण सोडला. आवाजाने दशरथ राजा व्याकुळची झाला. राजा जवळ जाऊनी पाहता कुमाराच्या उरी मान खोल रुतलेला. एका हाती कळशी अर्धवटची पाण्याने भरलेली अन दुसरा हात होता रक्त
तापाने कोण तू कोणाचा बाळ विचार व्याकुळ स्वरात मी श्रावण बाळ वृद्धांध आई बाबांना कावडीत बसवून निघालो तीर्थयात्रेला थरथरत्या हातांनी कळशी हाती देऊनी कंपित स्वराने शेवटची इच्छा व्यक्त करता तहानलेल्या मम मातृपितृना पाणी पाजवुनी तृप्त करा मी निघालो अंतयात्रेला श्रावण बाळाचे अंतिम दर्शन घेऊनी दशरथ राजा रडला ढाई ढाई अंतिम इच्छेप्रमाणे श्रावण बाळाच्या वृद्धांध माता पित्यासी पाण्याची कळशी घेऊनी निघताड ठरला ठाई. अंतिम इच्छेप्रमाणे श्रावण बाळाच्या वृद्ध अंध माता पित्यांसी पाण्याची कळशी घेऊनी निघता अडखळला ठाई ठाई. शोध घेऊनी श्रावण बाळाच्या वृद्ध अंध माता पित्याच्या समीप दशरथ राजा पद सोडूनी अपराधी सम उभा राहिला. कोणी जवळची आहे जाणीव होता श्रावण बाळाची आई म्हणाली, बाळा तुझला आमच्या सेवेचे कष्ट बहु असतील झाले, पण काय करावे आमच्या प्राणांचा तुची एक जीवल गारे. तुझविन आम्हा अंधांचा कोण सहारा रे. आता तीर्थयात्रा संपूर्ण झाल्यावरी तुला ऋणातून मुक्त करुणी जाऊ परलोकी. कष्टास तुझ्या देते क्षीणवाये मांडीवरी माझ्या श्रावणा जरासी निजरे बाळा. ऐकून करुण शब्द मायेचे दशरथा मनी विलगला. ताहो फोडूनी रडावयास जीव कंठाशी आला. का रे बाळा ब्रशब्द न बोलसी तू आम्हा. श्रावण बाळाचे पिता काळजीने विचारे, कष्ट बहु घडले तुझला तयाचीही थकान आहे की. येते समयी झाली काही इजा तुझला. रडू गेलुनी थरथर त्या स्वराने बिथरलेला दशरथ राजा निवेदिला, हे भ्या जा लू मी क्षम वा ली तृष्णा. दिधला कलश त्यांच्या हाती दशरथ राजा नयनी अश्रू झुकवून नजर अपराधी सम उभा राहिला. कोण आहे इथं कसा कलश पाण्याचा तुम्हाकडे कसा. अन कुठे आहे माझा बाळ. काय झालं माझ्या श्रावण बाळाला. प्रश्न बहु परंतु उत्तर मौन. मौन सोडूनी राजा दशरथ बदले. प्रथम करावी आपली तृष्णा शांत, तदनंतरी कथितो सत्य कथन. आमची तृष्णा करा. आमचा जीवकी प्राणप्रिय पुत्र श्रावण बाळचं नाव झडकरी तयाची वार्ता सांगा आम्हासी.
श्रावण बाळाच्या माता पित्यांचे हे बोल ऐकुनी वदती राजा करुण स्वराने, अक्षम्य अपराध घडीला मज हसते, जानुनी शिकाय सोडीला शब्द भेदी बाण, घेतीला राण आई ग च्या हाकेने जवळी जाता, नकळत रुतला काळ जात तीक्ष्ण तीर, जवळची जाता दिधली बुडणारी घागर, तृष्णेने व्याकुळ माझ्या आई बाबांना द्यावे हे शीतल जल, माझ्या हस्ते आई बाबांची अर्धावरती झाली सेवा, तूच सांभाळून घे माझ्या अंध माता पिताला देवा, वेदनेने व्याकुळ या जीवाला लवकरी घेऊन चल, माझ्या पश्चात आई बाबांचे सदैव रक्षण कर. एवढे बोलूनी श्रावण बाळ कायमचा शांत झाला, सेवेचा पुण्यात्मा देह सोडून गेला. दशरथाचे बोल एका घावा समकाळ जात घुसले, सदैव शांत स्वभावाचे श्रावण बाळाचे प्रेमळ माता पिता पुत्र वियोगाने आक्रमक शब्द बोलले, दशरथा तुझी झाली शिकार खेळी, परी आम्हा अंधांच्या आधाराचा नाहत घेतला बळी, आम्हा वृद्धांच्या शेवटच्या क्षणाची होती ती छडी, प्रिय श्रावण बाळा विना यावी या क्षणी आम्हा जीवनाची अंतिम घडी. पुत्र वियोगाच्या दुःखाने माता पित्याच्या उद्वेगी हृदयाच्या मुखातून दोषी राजास कठोर शब्द उच्चारला गेला, पुत्र वियोगे तुझाही राजा आम्हा सम होईल मृत्यू, तू हत्यारा आमच्या बाळाचा म्हणून तुला हा शाप तळतळत्या अंतःकरणाने दिला. इतकं वदता श्रावण बाळाच्या माता पित्याने प्राण देहातून सोडिला, हताश दशरथ राजा श्रावण बाळ व त्याच्या माता पित्याच्या मृत्यूला सदा कारणीभूत मानुनी अंत्य संस्कार करुणी पुढा अयोखी जर अंतःकरणाने निघाले, नियतीने एक विचित्र योग निर्माण केला. श्रावण बाळा श्रीराम